Students, today we are going to learn poem 2.1 Try Again. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्राय अगेन या कवितेचं गायन करणार आहोत आणि तिचा अर्थ अभ्यासणार आहोत. Now let's sing the poem Try Again. Tis a lesson you should heed, try again. Tis a lesson you should heed, try again. If at first you don't succeed, try again. If at first you don't succeed, try again. Try again. Then your courage should appear, for if you will persevere, you will conquer, never fear. Try again, try again. Once or twice though you should fail, try again. Once or twice though you should fail, try again. If you would at last prevail, try again. If you would at last prevail, try again. Try again. If we strive, 'tis no disgrace, though we do not win the race. What should we do in that case? Try again, try again. If you find your task is hard, try again. If you find your task is hard, try again. Time will bring you your reward, try again. Time will bring you your reward, try again. Try again. All that other folk can do, why with patience may not you? Only keep this rule in view, try again. Try again. Try again. Students, now I am going to explain the poem Try Again. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ट्राय अगेन ही पोएम एक्सप्लेन करूया. टीज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. बघा, पहिल्या दोन ओळी आहेत. टीज अ लेसन यू शुड हीड, ट्राय अगेन. टीज यातले न्यू वर्ड्स आहेत, टीज आणि हीड. टीज मीन्स टीज हा शॉर्ट फॉर्म आहे इट इजचा. मीन्स इट इज अ लेसन यू शुड हीड. हीड मीन्स पे अटेन्शन टू, म्हणजे त्याकडे लक्ष देणे. टीज अ लेसन यू शुड हीड म्हणजे इट इज अ लेसन फॉर यू. यू शुड हीड मीन्स यू हॅव टू पे अटेन्शन दॅट लेसन. विच लेसन? ट्राय अगेन. म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, हाच आपल्यासाठी एक लेसन आहे. नेक्स्ट लाइन्स. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, जर पहिल्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी झाला नाही तर काय करायचं आपल्याला? ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट लाइन्स. देन युअर करेज शुड अपीयर, for if you will persevere. For if you will persevere, न्यू वर्ड आहे persevere. Persevereचा अर्थ आहे कीप ट्राईंग टिल वन अचीव, म्हणजे यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणे, असा persevereचा अर्थ आहे. For if you will persevere म्हणजेच याचा अर्थ असा आहे की जिद्दीने चिकाटीने सतत प्रयत्न करत राहिला
तर काय होईल, यू विल कॉन्कर, कॉन्कर मीन्स जिंकणे किंवा विजयी होणे. यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर, तुम्ही नक्की विजयी व्हाल, कधीही घाबरू नका. काय करा, ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. नेक्स्ट लाईन्स, वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल, एकदा किंवा दोनदा जर तुम्ही फेल झालात, अयशस्वी झालात, तर काय करायचं आहे, ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट लाईन्स, इफ यू वुड ॲट लास्ट प्रिवेल, ट्राय अगेन, जर तुम्ही शेवटच्या क्षणाला शेवटी विन होणार असाल किंवा शेवटी जिंकणारच असाल तर प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. म्हणून म्हटलंय कवीने ट्राय अगेन. इफ वी स्ट्राइव टीज नो डिसग्रेस, इफ वी स्ट्राइव टीज नो डिसग्रेस. स्ट्राइव मीन्स ट्राय व्हेरी हार्ड, खूप प्रयत्न करणे, खूप स्ट्रगल करणे. स्ट्राइवचा अर्थ, इफ वी स्ट्राइव टीज नो डिसग्रेस, खूप खूप प्रयत्न जर आपण सतत करत राहतो, यात कोणत्याही प्रकारची शरम नाही किंवा लाज नाही. डिसग्रेस म्हणजे लाज वाटणे किंवा शरम वाटणे, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटायला नको पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्यासाठी. दो वी डू नॉट विन द रेस, जरी आपण रेस जिंकलो नाही, शर्यत जिंकलो नाही. दो वी डू नॉट विन द रेस, इफ वी डोंट विन द रेस यू हॅव टू ट्राय. व्हॉट शुड वी डू इन दॅट केस, जर आपण रेस जिंकलो नाही तर या केस मध्ये आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, तर ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. नेक्स्ट लाईन्स, इफ यू फाइंड युअर टास्क इन हार्ड, ट्राय अगेन, जर तुम्हाला तुमचं टास्क म्हणजे काम, तुम्हाला नेमून दिलेलं काम जे आपण नियमित करतो ते जर तुम्हाला हार्ड वाटत असेल, कठीण वाटत असेल, तर ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करायचा आहे. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. If you try again and again, once time will bring for you a great reward. म्हणजे वेळ तुमच्यासाठी नक्कीच एक रिवॉर्ड आणणार आहे, एक बक्षीस आणणार आहे. But when you try again and again. So the poet says, try again. All that other folk can do, why with patience may not you? All that other folk means other people. If other people can do it, जर बाकीचे लोक हे करू शकतात, if other people can do, why not you? तुम्ही का नाही करू शकत? Why with patience may not you? Poet says, why don't you do like people, like other people? तुम्ही इतर लोकांसारखं संयमाने, पेशन्स मीन्स संयम किंवा धीराने का करू शकत नाही? नक्की करू शकता. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. डोक्यात तुमच्या दृष्टिक्षेपात एकच रूल ठेवायचा, एकच नियम ठेवायचा. तो कोणता नियम आहे? ट्राय अगेन अँड अगेन. सो इन दिस पोएम poet says us that if you will try again and again, you will be succeed. You will be definitely succeed. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेतून आपल्याला एक बोध घ्यायचा आहे. आपल्याला पुन्हा 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 प्रयत्न करायचा आहे प्रत्येक गोष्टीसाठी. कोणतीही गोष्ट जी आपण हातात घेतो ती गोष्ट आपण नेहमी म्हणत असतो, प्रयत्नांती परमेश्वर मराठीमध्ये म्हणाय, किंवा प्रयत्ने वाळूचे कणर गळिता तेलही गळे, असं आपण मराठीत म्हणतो. त्या पद्धतीनं तुम्हाला इथे कवीने सांगितलेलं आहे की ट्राय अगेन अँड अगेन, ट्राय व्हेरी हार्ड, यू विल बी सक्सेस, यू विल सक्सीड डेफिनेटली. या पोएमचे पोएट आहेत W.E. हिक्सन, हे कवी आहेत W.E. हिक्सन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या कवितेचा अर्थ पाहिलेला आहे.